प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये माझा आपल्या सर्वांना सलाम. आजचा विषय जो आहे तो जगाबद्दलचा आहे. आज घरी बसून असताना किती महिने झाले लॉकडाऊन, एका घरातल्या पिंजऱ्यामध्ये राहून आपल्याला कसे अनुभव आलेले आहेत आणि त्याच्यातून आपण देवाच्या किती समीप आलो आहोत, किती जवळ आलो आहोत, ह्याचं आत्मपरीक्षण करण्याची आज आम्हा प्रत्येकाला गरज आहे. बऱ्याच आपण विश्वासणाऱ्यांना अजूनही ही गोष्ट लक्षात येत नाही आणि समजत नाही की हे जे दिसणारं फिजिकल जे आपलं वर्ल्ड आहे, ही जी पृथ्वी आहे, आजूबाजूचं वातावरण जे आहे ते एक भौतिक नसून एक आत्मिक किंवा एक आध्यात्मिक जग आहे. अध्यात्मापासून बनलेलं, देवाच्या शब्दापासून बनलेली ही पूर्ण पृथ्वी आहे. ज्या गोष्टी आपण शारीरिक दृष्ट्या पाहतो त्या आध्यात्मिक गोष्टी असतात. बायबलमध्ये सुद्धा हे जग देवाच्या वचनाने रचलेले गेलेले आहे हे सांगितलं. पौलाचे करिंथकरास दुसऱ्या पत्रामध्ये 4 अध्याय त्याच्या 18व्या वचनात लिहिलेलं आहे, आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. आत्मिक जग जे आहे ते भौतिक जगापेक्षा फार मोठं आहे. जे आपल्याला दिसतं ते फार छोटं आहे, पण आत्मिक जग जे आहे ते वास्तविकता फार 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 मोठा आहे. आणि काय होतं की भौतिक जगात आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपण कन्फ्युजन मध्ये असतो आणि आपल्या अर्थली म्हणजे एक भौतिक जगिक गोष्टीमध्ये आपण फसलेलो आहोत. पण जर आपण आध्यात्मिक जगाकडे वळलो तर तिथे कोण आहेत? येशू ख्रिस्त, पवित्र पिता परमेश्वर आणि त्याचे पूर्ण एंजल्स आपल्याला आढळून दिसतात. आणि दुसरी बाजू काय आहे? तिथे तुम्हाला सैतान, त्याच्याबरोबर असणारे त्याचे कार्यकर्ते, सैतानिक, त्याची सेना ही तुम्हाला त्या आध्यात्मिक जगामध्ये एक दुसरी बाजूमध्ये आहे, तेही तिकडे वावरत आहे. इफिसकरास पत्र 6 त्याचा 12व्या वचनामध्ये आपण बघतो, कारण आपले झगडणे रक्तामांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. हे काय आहे? हे सैतानाची सेना आहे, त्यांच्याबरोबर आमचे त्या आकाशातल्या दुरात्मे जे कोण आहेत, हे दुसरं स्वर्ग म्हणजे जिकडे दुसरी बाजू, जिकडे सैतानाची वस्ती आहे आणि ह्याच्या बरोबरचं जे युद्ध आहे ते आपल्याला लढायचं आहे. आणि ह्या स्वर्गामध्ये, दुसऱ्या स्वर्गामध्ये बरेचसे असे युद्ध लढले जात आहेत जे आपण आपल्या जगिक डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. जे काही तिकडे घडत आहे, होत आहे, त्याचा लगेच परिणाम आपल्याला आपल्या पृथ्वीवरती या स्वर्गामध्ये बघायला दिसून येतो वारंवार. पौलाला सांगण्याप्रमाणे 3 स्वर्ग आहेत असं आपल्याला आढळते. हे दुसरं स्वर्ग म्हणजे काय? वास्ट स्पेस म्हणजे एक पूर्ण अनंतकाल, जसं गॅलेक्सीज म्हणतो आपण. हे सायन्स जे आपल्याला सांगतं की अंधकारमय पूर्ण हे पूर्ण गॅलेक्सी जे ही जी आहे ती सेकंड हेवन, दुसरं स्वर्ग आहे. आणि तिसरं स्वर्ग म्हणजे स्वर्गांचं स्वर्ग, राजांचा राजा, प्रभू पिता परमेश्वर, त्याचा निवासस्थान आहे. त्याच्यामुळे हे जे दुसरा स्वर्ग आहे तो काय करतो? तिसऱ्या स्वर्ग म्हणजे प्रभूचं स्थान आणि आपल्या पहिला स्वर्ग ह्याला तो विभाजन करत असतो, डिवाइड करत असतो. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या नाही पाहिजे त्या घडत असतात. आणि हे जे दुसरा स्वर्ग आहे तिकडे कोण आहे? हा सैतान आणि त्याचे बाकीचे सगळे सैन्य, सैतानिक दुरात्मे, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इथे राहतात, आपल्याला आढळून दिसतील. आणि ह्याचेच एक उदाहरण म्हणजे आपण दुसरे राजे त्याचा 6वा अध्याय त्याचा आपण 17वं वचन बघूया. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, त्याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. त्याच्यामुळे आपल्याला इथं परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त सांगतात की जे तुम्ही देवाची मुलं आहात, तुम्ही पहिले आपलं एक अंडरस्टँडिंग वाढवा, तुम्ही माझ्या जवळ या, मला समजा. स्वर्गाची दारे तुमच्यासाठी उघडी आहेत, कारण तुम्ही ऑलरेडी माझे निवडलेले लोक आहात. एकाग्रता, तुमचं कॉन्सन्ट्रेशन माझ्यामध्ये अधिकाधिक वाढवा. आणि देवाचे पूर्ण सैन्य, एंजल, सर्व काही तुमच्याबरोबर नेहमी आहे हा विश्वास ठेवा. आपल्याला नेहमी वाटतं की आपण एक वाईट परिस्थितीतून चाललोय
आणि आपल्याला किती त्रास होत आहे आणि देव बाप्पाचे आपल्याकडे लक्ष बिलकुल नाहीये. पण पवित्र शास्त्रावर तुम्ही विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण की देवाचा पुत्र, देवाचे निवडलेले लोक कधीच एकटे नसतात. आपण निवडलेले लोक पवित्र आत्म्याने ऑलरेडी भरलेले आहोत, पण आपण दुर्लक्ष करतो बऱ्याच गोष्टींमध्ये. आणि पूर्ण जगामध्ये जिकडे जिकडे देवाचे लोक आहेत निवडलेले, त्यांच्याबरोबर पवित्र आत्मा सदा सर्व काळ आहे, पण आपण ते दुर्लक्ष करतो. आणि कुठे कुठे या दुसऱ्या स्वर्गातून सैतानाचे जे दुरात्मे आहेत ते आपल्यावरती कब्जा करतात. त्यामुळे कारण आपण आपल्या विश्वासात कमकुवत होतो किंवा कमी पडतो आणि त्यांचा प्रभाव आपल्यावरती जास्तीत जास्त होतो. नैराश्य, दुःख, त्रास या सर्व गोष्टी आपल्याला मग काय होतं, त्याचा विळखा बसतो, आपल्याला घेरून घेतात. एक उदाहरण आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये 1 राजे 22:22 ह्याच्यामध्ये आढळते की कसं एक दुसरा आत्मा आणि पिता परमेश्वराबरोबरचं संभाषण आपल्याला दिसतं. ते आपण पाहूया. 1 राजे 22 त्याचा 22वं वचन आपण बघूया. परमेश्वराने विचारिले कसा, तो म्हणाला, मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदविणारा आत्मा होईल. परमेश्वर म्हणाला, तू त्यास मोह घाशील, जा, तुझकडून हे होईल तसेच कर. आणि जर आपण पाहिलं तर जुन्या करारामध्ये जसं आपण आता 1 राजामध्ये पाहिलं की इन्फ्लुएन्स होतो किंवा त्या गोष्टीचा एक प्रभाव पडतो आपल्यावरती. दुरात्मे, दुष्टात्मे किंवा सैन्य जे असतं सैतानाचे, त्याच्याकडून आपल्याला होणारा त्रास आपण अनुभवत असतो. आणि त्यामुळे आपण ह्या सर्व गोष्टीपासून कसे वाचू शकतो? आपण आपले उपवास आणि आपली प्रार्थना मध्ये तत्पर राहून आपल्या स्वर्गीय पित्याकडे नेहमी जवळीक निर्माण करण्याची आणि एक भक्कम असं एक रिलेशन त्याच्याबरोबर चांगलं तयार करून ठेवण्याची गरज आहे. तर ह्या 2 गोष्टीकडूनच आपल्याला त्याची प्राप्ती होणार आहे. आपलं सर्वात मोठं हतियार काय आहे की आपण आपल्या देवापाने दिलेलं आहे ती प्रार्थना. आणि आपण या जगिक या स्वर्गामध्ये जेव्हा आपण वावरतो तर 3ऱ्या स्वर्गात म्हणजे देवा बाप्पापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या प्रेयर वेपनचा उपयोग करून जे चांगले एंजल्स आणि त्याची पॉवर, आपल्याला शक्ती, त्याच्याबरोबरचं कॉन्टॅक्ट आपल्याला वाढवण्याची गरज आहे. एक स्ट्रॉंग बॉन्डिंग करण्याची आपल्याला गरज आहे. तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे किती शक्ती आहे देवापाने दिलेली? आपण निवडलेले लोक आहोत, पण आपण त्याचा उपयोग करत नाही. आणि मग आपण काय करतो? प्रार्थनेत तत्परच नसतो, प्रार्थना करीतच नाही, देवबापाची आठवण करतच नाही. त्याच्यामुळे काय होतं, ते दुसऱ्या जगातले, दुसऱ्या स्वर्गातले जे दुरात्मे आहेत, शैतानाचे सैन्य आहे, ते आपल्यावरती त्यांचं विळखा मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण काय होतो, गाफील होऊन जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या प्रेयर करण्यामुळे हे जे दुसरं जे स्वर्ग आहे ना, जिकडे सैतानाची वस्ती, त्या गॅलेक्सीमध्ये अंधकारमध्ये त्याचं राज्य हलायला लागतं. आपल्या प्रेयरमुळे बऱ्याचशा गोष्टी हलून जातात आणि ते पोकळीक निर्माण होत असते त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि तिथे काहीच नाहीये. तुम्ही जर सायंटिफिकली जरी बघितलं तर तिकडे अंधारच अंधार आहे, दुसरं काही दिसत नाही. जशाच आपण प्रार्थना करायला लागतो तिकडे युद्ध सुरू होतं आणि ते आपल्याला न कळत, आपल्याला दिसत नसतं, आणि तिकडे जोरदार युद्ध होत असताना सगळ्या गोष्टी हलत असतात आपल्या प्रेयर. कारण आपण निवडलेले लोक आहोत. आपण सतत प्रार्थना केली पाहिजे की त्याचं स्वर्गाचं राज्य त्या लवकरच येणार आहे आणि आपल्या जवळ येणार आहे. आपला देवबाप्पा परत येणार आहे, आपल्या जवळ येणार आहे. आणि ते जेव्हा आपण प्रेयर करत असतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तिकडे सैतानाजवळ हलायला लागतात. ते भूकंप व्हायला सुरुवात होतो. तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवू किंवा नका ठेवू, पण आपल्या प्रेयरमुळे ना बऱ्याचशा गोष्टी आध्यात्मिक जगामध्ये चेंज होत असतात. बरेचसे परिवर्तन घडत असतं जे आपल्याला दिसत नाही, आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. यासाठी आपल्याला एकाग्रता पाहिजे. प्रार्थना दानिएलासारखं आपलं असलं पाहिजे की आपण एकदम एकचित्त होऊन, एकाग्रता ठेवून आपण पिता परमेश्वराची अटॅच व्हायला पाहिजे. येशू ख्रिस्ताशी जे अटॅचमेंट, आपलं प्रेम अधिक मजबूत केलं पाहिजे प्रेयर्स आणि फास्टिंगच्या मधून. आपण हे युद्ध कसं जिंकू शकतो की आपल्याला स्वतःला हे समजणं गरजेचं की आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. आज लॉकडाऊनमध्ये आपण घरी बसलेले असताना आपण हा विचार नक्कीच केला असेल की होय, देवपाने आम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे, आमची काळजी घेतलेली आहे, आम्हाला कसलीच उणीव पडू दिलेली नाही, कुठल्याच गोष्टीची कमतरता आम्हाला झालेली. रोज मला सकाळचा नाश्ता मिळतोय, रोज मला दुपारचं जेवण मिळत आहे, रोज मला रात्रीचं जेवण मिळत आहे आणि मी निरोगी आहे आणि माझ्या पूर्ण कुटुंबाला देवपाने हातोहात झेललेलं आहे. कारण की मी त्याचा निवडलेला एक खरा आत्मा आहे, शुद्ध आत्मा. आपण तेव्हाच होतो जेव्हा आपण देवाच्या फार जवळ असतो. आणि हे रिअलाइज तुम्ही आजच करून घ्या. हा विश्वास धरा की होय, देवपाचा मी निवडलेला एक व्यक्ती आहे, एक मेंढरू आहे आणि त्यामुळे माझी बॉन्डिंग अजून मजबूत मला देवाबरोबर केली पाहिजे. आणि याच गोष्टी जेव्हा आपण विश्वास ठेवतो तर पौलाचे इफिस्करास पत्र याचा 1 अध्याय 19 ते 23 वचन आपण बघूया. आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही
त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मिलेल्यातून उठवली आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हेच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. आणि तसेच कलसेकरास पत्र ह्याचा 2रा अध्याय त्याचं 10 वचन जर आपण पाहिलं, आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. याचा अर्थ काय की आपली जागा पण येशू ख्रिस्ताच्या जवळपास आहे. आपण जर तत्परतेने त्याच्या वचनांमध्ये, त्याच्या विश्वासामध्ये, प्रार्थनेने आणि उपासाने जर त्याच्याबरोबर असलो तर आपली जी पोझिशन जी स्वर्गातली आहे ती फार उच्च आहे या सैतानी, दुरात्मे ह्यांच्यापेक्षा. कारण आपण निवडलेले देवबापाचे लोक आहोत. आपली पॉवर, आपली एनर्जी, आपल्यामध्ये दिलेली ताकद देवबापाने जी आपल्याला प्रदान केली आहे बायबलच्या माध्यमातून, त्याचा उपयोग आपण नक्कीच केला पाहिजे. आणि सैतानाला आपण थांबविलं पाहिजे, कारण आपण प्रेयरमध्ये तत्पर आहोत. त्यांनी आपल्याला तो चुकीच्या मार्गांवरती ढकलण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्याला ते आपण काम करू देऊ नये. आपल्याला सैतानाला थांबविलं पाहिजे की त्याने आपल्या कुठल्याही रिलेशन्समध्ये इंटरफेअर केलं नाही पाहिजे. देवाच्या आणि आपल्या किंवा जगी आपले रिलेशन्स आहेत तो आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करत असतो, अंधकारमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत असतो, नैराश्याच्या जवळ आपल्याला ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपण त्याला आपल्यापासून व येशू ख्रिस्तापासून त्याला दूर ठेवलं पाहिजे. आपल्या बॉन्डिंग त्याला तोडू देऊ नये. आणि जर तुम्ही बघितलं, येशू ख्रिस्ताने आपल्याला ऑलरेडी एक आज्ञा किंवा एक ऑथॉरिटी म्हणा किंवा एक दिलेलं आहे, एक वेपन. त्यांनी काय सांगितलंय मत्ते 18:18 मध्ये, मी तुम्हास खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. म्हणजे आपल्याला ही एक ऑथॉरिटी सर्व गोष्टी दिलेली आहे. तर आपण जे काही आता 3 स्वर्ग आहेत, त्या 3 स्वर्गावरती आपण येऊया थोड्या वेळात. पण जे काही आपण पृथ्वीवर बांधणार ते स्वर्गात काय होणार आहे, बांधले जाईल. आणि जे काही आपण मोकळे करणार आहोत ते स्वर्गात काय होणार आहे, मोकळे केले जाईल. वी हॅव टू डिसाईड. आणि जेव्हा आपण कॉन्फिडेंट होतो आपल्या विश्वासामध्ये, आपण भक्कम होतो आपल्या विश्वासामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आपण फार जवळ होतो, त्याचे निवडलेले सेवक, त्याची निवडलेली प्रजा, त्याचे निवडलेले मेंढरू जेव्हा आपण बनतो, त्यामुळे काय होतं की या ज्या आध्यात्मिक जगामध्ये आपण एक डिक्टेटर, आपण एक सत्ताधारी बनतो आणि आपण नक्कीच आपलं स्वतःच आयुष्य कसं चालावं प्रभूच्या दाखवलेल्या मार्गानुसार ते आपण चालवू शकू. सैतान आपल्या आजूबाजूलाही फटकू शकत नाही किंवा येऊ शकत नाही, आपल्या अंधकारामध्ये तो ढकलू शकत नाही. आपल्याला तो नेहमी काय करत असणार आहे की आपल्याला एक शक्ती प्रदान झाल्यामुळे आपला नेहमी बचाव देवबापा आपल्याला करत राहणार आहे. त्याची एक शक्ती आपल्याबरोबर नेहमी सदा सर्व काळ टिकून राहणार आहे. त्यामुळे आपल्याला उपास आणि प्रार्थनेमध्ये तत्पर असणं फार गरजेचं आहे. आता प्रार्थना एक माध्यम आहे देवबापाबरोबर कनेक्ट करण्याचं. जसं वायफाय एक माध्यम आहे की आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी कधी मिळतं, जेव्हा एक वायफायचं एक सॉफ्टवेअर असतं जे कनेक्शन होतं तेव्हा आपण एक फेसबुक, यूट्यूब किंवा एनी सोशल मीडियावरती आपण लाईव्ह जाऊ शकतो. ते माध्यम जे आहे ते आपल्याकडे देवबापाने दिलेले आहे. ते प्रेयर आहे की त्याच्याबरोबर एक कॉन्टॅक्ट, आपला जो डायरेक्ट 1-to-1 कॉन्टॅक्ट आपला देवबापाबरोबर होतो, पिता परमेश्वराबरोबर होतो, येशू ख्रिस्ताबरोबर होतो. तर तो कॉन्टॅक्ट आपला प्रेयर आहे. तर प्रेयर कसे आहे, एक औषध आहे. औषध जर तुम्ही आजारी पडता तर एक डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर तो एक नॉर्मल आपला एक फॅमिली डॉक्टर काय करतो, तर आपला फॅमिली डॉक्टर काय करत असतो, ताप आला, सर्दी झाला, खोकला झाला तर काय करतो, आपल्याला एक गोळ्यांचं पाकिट देतो. त्याच्यामध्ये काय प्रकार असतो, एकदा तुम्हाला सकाळी घ्यायचे एक डोस, दुपारी घ्यायचे, संध्याकाळी घ्यायचे. त्यांनी तुम्ही बरे होणार आहे, तुमच्यामध्ये जी रोगराई ती काय होणार आहे, दूर होणार आहे. प्रेयर आपल्यासाठी काय करत असतं, आपण प्रेयर किती वेळा करतो, काय आपण देवबापाची आठवण करतो, काय आपण त्याच्या जवळ किती असतो. जितक्यांदा आपण देवबापाच्या जवळ राहणार आहोत, बायबल शास्त्र आपल्या हातात घेणार आहोत, आपण प्रार्थनेत तत्पर असणार आहोत, तर काय होणार आहे, आपलं आध्यात्मिक जीवन जे आहे ते फार स्ट्रॉंग होणार आहे. हे जे रोगराई आहे, जे दुसऱ्या स्वर्गातले हे जे दुरात्मे, सैतानी वृत्तीचे असणारे, सैतान असणारे जो आपल्याला त्रास देत आहे, हे सगळं काय होणार आहे, हे दूर पळून जाणार आहे, ह्यांचा नाश होणार आहे आणि ते आपल्या जीवनातून नाहीसे होणार आहे. तर आपलं औषधच ही प्रेयर आहे. आपल्याला सतत प्रेयर करणे फार गरजेचे आहे. दिवसातून 3दा प्रेयर केली, 2दा प्रेयर केली ते आपल्यावरती आहे, पण आपण देवबापाच्या जवळ असणे फार गरजेचं आहे. दिवसातून एकदा तरी बायबल वाचणे गरजेचं आहे.
जसं 3 बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे इंग्लिश बायबलमध्ये जसं मी बघितलेलं आहे की आणि मराठीमध्ये त्याचा आकाशच लिहिलं आहे. आकाशे किंवा आकाश 2-3 असा उल्लेख नाही, पण एका जागी मला त्याचा उल्लेख आढळतो, तो मी तुम्हाला वाचून सांगतो. बघा, 3ऱ्या स्वर्गाबद्दलची माहिती पौलाचे करिंथकरास 2 पत्र 12वा अध्याय त्याचं 2 वचन आपण बघूया. ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे. त्याला 14 वर्षामागे 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. त्याला सदैव नेण्यात आले किंवा विदेही असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. तर त्याच्यात उल्लेख काय आहे? 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. 3ऱ्या स्वर्गाचा उल्लेख आपण आता पाहतो करिंथकरास 2 पत्र ह्याच्या 2ऱ्या वचनामध्ये. तसंच आपण जुन्या करारामध्ये जाऊया. अनुवाद ह्याचा 10वा अध्याय आणि 14वं वचन आपण बघूया. पहा, आकाश व आकाशा पलीकडचे आकाश आणि पृथ्वी व तिच्यातले सर्व काही तुझा देव परमेश्वर ह्याचे आहे. पहा, आकाश व आकाशा पलीकडचे आकाश आणि पृथ्वी तिच्यातले सर्व काही तुझा देव परमेश्वर ह्याचे आहे. हालेलुया. अजून एक शास्त्र भाग स्तोत्रसंहिता 19:4 पासून तर 6व्या वचनापर्यंत आपण बघूया. स्तोत्र 19:4 ते 6. तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमिते, त्यांचे शब्द दिगंतरी पोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून बरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. पुढचंही वचन आपण बघूया. परमेश्वराचे नियमशास्त्र काय आहे? हे परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोयास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहे. ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्रांना प्रकाश देते. म्हणून शेवटी आपण सर्वजण परमेश्वराच्या जवळ असणं, निकट असणं फार गरजेचं आहे. त्या 3ऱ्या स्वर्गापर्यंत आपण आपल्याला पोचायचे आहे. देवबापाच्या सानिध्यात आम्हाला राहायचे आहे. त्यासाठी आपण झटून देवाची स्तुती, आराधना, भक्ती, प्रार्थना, उपवास हे करणे गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया.